हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण मस्त बांगडा फ्राय करूया. कोथिंबीर घेऊया, थोडंसं जिरा, लसूण आणि आलं. चला आता हे मस्त ठेचून घेऊया. ठेचून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण तिखट टाकूया, थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि चवीनुसार आता मीठ टाकूया. मी थोडं कोकम भिजत ठेवलेलं, आता कोकमचं पाणी टाकूया त्याच्यामध्ये आणि मसाला मस्त मिक्स करून घेऊया. आपला मसाला मिक्स करून झालेला आहे. चला तर मग तो आता बांगड्याला लावून घेऊया. बांगड्यावर आपण ते कट्स मारलेत त्याच्यामध्ये पण चांगला तो भरून घेऊया. मस्त दोन्ही साईडून मसाला लावून घेऊ. त्याच्या आतमध्ये पोटामध्ये पण मस्त भरून घेऊया मसाला. बघा मसाला लावून झालेला आहे. चला सगळ्यांना पण आता तिन्ही पण फिशला पण मसाला लावून घेतलेला आहे. चला आता त्यांना फ्राय करूया. फ्राय करण्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे, जेणेकरून मासे थोडे कुरकुरीत होतील. चुलीवरती आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे. चला ते तांदळाचं पीठ आता आपण माशाला लावून घेऊया. दोन्ही साईडून मस्त लावून घेऊ, जेणेकरून आपले मासे मस्त कुरकुरीत होतील. पीठ लावून झालंय, तळाला टाकूया. बघा इथे मस्त आवाज येतोय. मी आता मासे तळायला बसले चुलीजवळ. चला मासे एक साईडून फ्राय झालेत, पलटी मारून घेऊया. बघा दिसतायत ना टेस्टी, आत्ताच वाटते खाऊचं. फ्राय झालेले काढून घेऊ. मस्त झणझणीत असं मासं फ्राय झालेलं आहे. चला तर खाऊया आता. थोडासा माशाचा तुकडा, थोडासा कांदा घेऊया आणि मस्त लिंबू टाकू त्याच्यावर. मस्त झणझणीत झालंय, टेस्ट